हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज खूप जास्त वर्कलोड आहे आणि तरी आज व्लॉग शूट करणार आहे कारण की ओके. तर आजचं काम खूप जास्त आहे. ऑलमोस्ट म्हणजे नॉर्मलच ऑर्डर्स होत्या, पण आज नेमकी 12 वाजता, दुपारी 12 वाजेपर्यंत एक 3 किलोचा केक द्यायचा आहे. त्याच्यासाठी ना स्पॉन्ज रेडी आहे, ना क्रीम रेडी आहे, ना चॉकलेटची फिलिंग रेडी आहे. ठीक आहे. तर आता सगळं कंप्लीट फटाफट करावं लागणार आहे. रात्री 12:30 वाजता ही ऑर्डर आली आहे 3 kg केकची, जो आज 12 वाजेपर्यंत पाहिजे. मी रात्रीच येणार होती केक बनवायला. ॲटलिस्ट मी स्पॉन्ज तरी बनवून ठेवलं असतं, म्हणजे कसं थंड होऊन राहिलं असतं ना रात्रपर्यंत. पण आपल्या मदर काय मला खाली पाठवत नाही जायचं, तुला जे काय करायचं आहे सकाळी जा आणि केक बनव, आता नाही जायचं. आता या हट्टापायी बघूयात आपले केक टायमावर कंप्लीट होतात का, कारण की हे जी लास्ट मिनिट ऑर्डर आहे, म्हणजे रात्री 12:30 वाजता ऑर्डर आली, ती तर करायचीच आहे. प्लस आपल्या आधीच्याच प्रीबुक्सवाल्या पण सुद्धा खूप साऱ्या ऑर्डर आहेत, म्हणजे एक दुपारी द्यायचे आणि बाकीच्या संध्याकाळी द्यायचे. ठीक आहे. तर कसं काय मॅनेज होणार आहे, आय हॅव नो आयडियाज. तरी पण मी आज व्लॉग करते, खूप गडबड असूनही. तर चलो बघूयात आज व्लॉग कसा होतो. तर फटाफट आधी मी सगळं जे प्री आहे सगळं आधी करायचं, स्पॉन्ज आहे, क्रीम आहे, सगळं जी फिलिंग वगैरे सगळं रेडी करून घेते आणि मग नंतर बघूयात सगळ्या गोष्टी टायमवर होतात का. ठीक आहे, चलो. तर मी फटाफट काम स्टार्ट केलं. सगळ्यात आधी चॉकलेटची फिलिंग बनवली आणि चॉकलेटचे स्पॉन्ज बनवले, म्हणजे ते कसं थंड होऊन राहतील. कारण की आपल्याला फर्स्ट जो केक होता, जो ट्रफल केक होता, आणि त्याची फिलिंग बनायला थोडा सेट व्हायला टाईम लागतो. तर मी ते काम फटाफट स्टार्ट केलं आणि त्याच्यानंतर मी बाकीचे पण केक ऑफिस बनवले. आणि हा आपला फर्स्ट केक होता, जो 12 वाजता द्यायचा होता. रोटेटिंगमध्ये केक होता, ट्रफल केक होता आणि तो खूप छान झाला, मला तो खूप आवडला. आणि त्याच्यानंतर बाकीचे मी केक बनवायला स्टार्ट केले. आधी सगळे क्लिनिंग आणि काम हे दोन्ही बघावं लागतं एकत्रच. तर मग फटाफट मी बाकीचे केक जे आहे ते डेकोरेट करायला सुरुवात केली. हे सगळे केक आधी फिलिंग करून घेतली, फिनिशिंग देऊन घेतली आणि नंतर हे लास्टचं जे काम असतं आपलं फिनिशिंगचं डेकोरेशन करायचं, ते काम स्टार्ट केलं. आणि ऑब्वियस हेल्पसाठी मला लागतातच सगळे. तर हेल्पसाठी पप्पा आणि दादा ह्या दोघांना मी लावलेलं, म्हणजे ॲटलिस्ट डेकोरेशन मला काय काय करायचं केकवर ते शोधून ठेवा, म्हणजे मी कसं फटाफट केकवर ते डेकोरेशन करेल. म्हणून त्या दोघांना कामाला लावलेलं. आणि येस, पसारा पण खूप जास्त होतो, कारण की एवढं सगळं मटेरियल शोधायचं, केक जास्ती असले का कसं सामान पण जास्त बाहेर काढावं लागतं आणि त्याच्यामधून शोधून आपल्याला वस्तू घ्याव्या लागतात आणि मग त्या केकवर लावायला लागतात. ठीक आहे. तर मग तसं त्याच्यासाठी त्यांना हेल्पला मी ठेवलं. आणि हा फर्स्ट केक बनवला रसमलाईचा हाफ KGचा, आणि हा सेकंड हाफ KGचाच केक होता, ज्याच्यावर आपल्याला फोटो लावून ॲनिव्हर्सरीचं मेन्शन करायचं होतं. आणि ह्याच्यावर आर्टिफिशियल फ्लॉवर्स लावून हा मस्त केक डेकोरेट केला. आणि हा सुद्धा ट्रेंडिंग डिझाईनमधला आपला केक आहे. आणि हा नेक्स्ट आहे तो फ्रेश फ्रूट केक आहे. त्याच्यामध्ये मी वरती व्हाईट चॉकलेटचं स्प्रेडिंग केलं आहे आणि वरती ॲपल लावून डेकोरेट केलं आहे. आणि हा केक इथेच हा बर्थडे इथेच सेलिब्रेट केला, कारण की मी जिथे आधी क्लासला जायची तर त्या मॅमचा हा बर्थडे होता. तर तो बर्थडे आपण इथे आपल्या शॉपमध्येच सेलिब्रेट केला. आणि परत बर्थडे सेलिब्रेशन झाल्यानंतर परत मी माझ्या कामाला लागली. आणि हे 2 सेम केक करायचे होते मला, ॲनिव्हर्सरीचे होतं, 25th ॲनिव्हर्सरीचे. तर ही डिझाईनसुद्धा कस्टमरनेच दिली आणि ही डिझाईन मी फर्स्ट टाईम केलेली. पण येस, डिझाईन खूप छान झालेली, मला पण खूप आवडलेलं. तर हे बघा, हा फायनल लूक खूप छान झाला होता. आणि हा मी मगाशी डेकोरेट करत होतो, तो केक पण कंप्लीट झाला. हा ॲनिव्हर्सरी केक एक लास्ट मिनिट ऑर्डर आलेली, तो कंप्लीट केला पाव KGचा. आणि एक टब बनवायचं होतं, कमी पडलेलं बाहेर ठेवण्यासाठी, तर तो मी एक बनवून घेतला. आणि सगळी कामं आवरल्यानंतर फटाफट क्लिनिंग करून घेतली आणि शॉप बंद केलं. ठीक आहे. तर आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.